ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या बावधन कॅम्पसमध्ये बाबा कालिदास महाराज यांनी आशीर्वचन पर भेट देऊन विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला आणि मार्गदर्शन केले। या प्रसंगी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा संजय चोरडिया यांच्या हस्ते बाबा कालिदास महाराज यांना सूर्यरत्न द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया 2025 सूर्यदत्त राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, शिवमूर्ती देऊन बाबा कालिदास महाराज यांना सन्मानित करण्यात आलं। यावेळी विश्व हिंदू सनातन धर्मरक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश सकुंडे तसेच रेल्वे मंत्रालय आणि दूरसंचार मंत्रालयाचे सल्लागार डॉक्टर आदित्य पतिकराव तसेच मठाधिपती गुरुवर्य प्रकाश शिंदे, सूर्यदत्तच्या सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, डिजिटल स्ट्रॅटेजिक ॲडवायझर सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, नरेंद्र कुलकर्णी, राजू श्रीवास्तव, प्रशांत पितालिया तसेच शीतल फडके, प्राचार्य सिमी रेठरेकर, संजय बनियार, किरणराव, वंदना पांडे, हेमंत जैन, रोहित संचेती, मोनिका सेहरावत तसेच स्वप्नाली कोगजे, नैना गोडांबे, बाटू पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते पौर्णिमा लुनावत आणि शशिकांत कांबळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक, इतर कर्मचारी तसेच विद्यार्थी, पालक आणि बावधन परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परम सौभाग्य का साथ सूर्यदत्त महाविद्यालय में आने का मौका मिला। डॉक्टर संजय सर और मैडम सुषमा जी का जो परिक्रम, जिसका परोपकार विद्या को लेकर के जो देखने को मिला, आने वाला भविष्य में मैं ये बोलना चाहता हूँ, युवा युवती, शिक्षा है तो संसार है, शिक्षा नहीं है तो अंधकार है, ड्राक है। शिक्षा का अंदर में जाना चाहिए और नशा से मुक्त होना चाहिए। मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथि देवो भव, आचार्य देवो भव, इसका पालन करना चाहिए। और भारत संस्कृति, नीति, कला, साहित्य रत्न में संसार में रूप ऑफ द वर्ल्ड शिखर है, संसार का शिखर है। इस शिखर को देखते हुए भारत वेद, वेदांत, नीति ग्रंथ, ऋषि, महर्षि, योगी पुरुषों ने इसको विश्व गुरु का दर्जा दिया, आज भी विश्व गुरु है। और इस विद्यालय में पढ़े हुए जो संस्कारी और हमारे डॉक्टर संजय सर और मैडम सुषमा जी, इनका जो परिश्रम और इनका सानिध्य और इनका यहाँ एक धर्म मंदिर, विद्या मंदिर, विद्यापीठ जो बनाया, जिस धारणा से इनमें परमात्मा के प्रति आस्था है, इस परमात्मा का प्रति का आस्था सभी युवा युवती, भद्र पुरुष, भद्र महिला को लेना चाहिए और देश में शांति, समृद्धि, भाईचारा, एकता, अखंडता बना रहना चाहिए। यही बोलते हुए मैं आज का दिन 140 करोड़ जनता भारत का, वो मात्र नहीं, सारा संसार, दुनिया को नशा से मुक्ति हो, सुख, शांति, समृद्धि बना रहे, जैसे संजय सर का और सुषमा मैडम का, और समर्पित, विद्या के प्रति समर्पित है, बच्चों का प्रति आस्था है और संसार का प्रति, और कमाने का धंधा नहीं है और देने का धंधा है। इसका इन गुण और ये ज्ञान सीख करके और आगे बढ़ना चाहिए। और ये चीज का मुझे अनुभव नहीं था, मैं इतना लायक तो नहीं था, किंतु आज डॉक्टर संजय सर और सुषमा मैम ने और इस विद्यालय ने दिया, मैं बड़ा आभारी हूँ। और जिसको जो पुरस्कार राष्ट्रपति और प्रधानमंत्री को प्रदान करते हैं, वही पुरस्कार मुझे मिला। मैं गौरवित हूँ और सुखी हूँ और आनंदित हूँ, हर्षित होकर के मैं जा रहा हूँ। जैसे आपने संजय बी चोरडिया, फाउंडर, प्रेसिडेंट एंड चेयरमैन सूर्यदत्त एजुकेशन फाउंडेशन, एंड माय वाइफ सुषमा संजय चोरडिया, वाइस प्रेसिडेंट सूर्यदत्त एजुकेशन फाउंडेशन। आज सूर्यदत्त एजुकेशन फाउंडेशनच्या बावधन कॅम्पसमध्ये परमपूज्य महामंडलेश्वर बाबा कालिदासजींचं आगमन झालं होतं आणि त्यांनी आपल्या इथं सर्व मुलांना आशीर्वचन दिले आणि त्यांनी लवकरच सूर्यदत्ताचं हे विश्वविद्यालय सुरू होईल असा एक आशीर्वाद दिला आम्हाला। त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं
की शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि या सूर्यदत्ताच्या टेम्पल ऑफ लर्निंगमध्ये कशा पद्धतीचं शिक्षण दिलं जातं. त्यामुळे तुमचं पर्सनल प्रोफेशनल आणि भारत देशाची प्रगती होण्याकरता तुमचा कसा हातभार लागू शकतो याचं त्यांना विस्तृतपणे मार्गदर्शन केलं. तसेच सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे त्यांना आपला सर्वोच्च पुरस्कार द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया सूर्यदत्ता नॅशनल लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2025 हा त्यांना पुरस्कार देऊन देखील गौरवान्वित करण्यात आलं आणि त्यांनी हा पुरस्कार मानाने स्वीकारला आणि अभिमानाने स्वीकारला. त्यांनी तो स्वीकारल्याबद्दल आम्हाला खरोखर आमचं सूर्यदत्त परिवार धन्य झालेलं आहे आणि लवकरच आम्ही त्यांना परत भेटायला देखील जाऊ त्यांच्या आश्रमामध्ये आणि त्यांना देखील आमच्या नवीन विश्वविद्यालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित करू आणि त्याने देखील आम्हाला आश्वासन दिलं की मी निश्चितपणे येईल. याचा देखील आम्हाला एक फार परमोच्च आनंद झालेला आहे. आपण व्हिडिओ बाईट घेतला, दर्शन घेतलं. मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा असताना देखील किंवा परीक्षा होऊन सुटीला गेलेले आहेत आणि काय ॲल्युमिनी काय त्यांचे पेरेंट्स सर्व टीचर्स हे देखील आज मोठ्या संख्येने आज कॉलेजमध्ये आले आणि त्यांना देखील दर्शनाचा लाभ मिळाला, त्यांचं मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. तर आम्ही खरं म्हणजे आज धन्य झालेलो आहोत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.